नौकरी की तलाश कर रहे युवाओं को झांसे में लेकर ठगी करने वाले गिरोह लगातार सक्रिय है। ऐसा एक सनसनीखेज मामला वर्धा जिले के समुद्रपुर से सामने आया है, जहां एम्स हॉस्पिटल में कंप्यूटर ऑपरेटर, डेटा एंट्री ऑपरेटर और हाउसकीपिंग जैसे पदों पर नौकरी लगाने का झांसा देकर लाखों रुपए ऐंठ लिए गए। पुलिस से मिली जानकारी के मुताबिक समुद्रपुर के आंबेडकर वार्ड निवासी जितेंद्र गोविंदराव रंगारी और उनके साथ अन्य 5 से 6 युवाओं को जालसाजों ने अपना शिकार बनाया। आरोपियों ने इन युवाओं को एम्स अस्पताल में सरकारी नौकरी दिलाने का लालच दिया और मई 2025 से लेकर अब तक उनसे करीब 12,05,000 रुपए वसूल कर लिए। रकम ऐंठने के बाद मुख्य आरोपी फिलहाल फरार बताया जा रहा है। इस धोखाधड़ी के मामले में अविनाश कुशाल राव भयर, तुषार विनोद ठाकरे और प्रशांत सुरेश काले जैसे नाम सामने आ रहे हैं, जो मानेवाड़ा, हिंगनघाट और वायगांव समुद्रपुर इलाके के रहने वाले हैं। पीड़ित जितेंद्र रंगारे की शिकायत पर पुलिस ने मामला दर्ज कर लिया है। आगे की जांच सकरदरा पुलिस कर रही है। यातील जितेंद्र गोविंदराव रंगारी, आंबेडकर वार्ड, समुद्रपूर, जिल्हा वर्धा, समुद्रपूर इथे राहणारे जे फिर्यादी आहेत, या फिर्यादी तसं त्याच्याबरोबर आहेत इतर 5 ते 6 लोक यांना एम्स हॉस्पिटलमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर, डेटा ऑपरेटर किंवा एंट्री ऑपरेटर, हाऊसकीपिंग या ठिकाणी नोकरी लावतो म्हणून अशा जवळजवळ 5 ते 6 लोकांकडून अविनाश कुशालराव भयर, तुषार विनोद ठाकरे आणि प्रशांत सुरेश काळे हे सर्व एक मानेवाडा राहतो, एक हिंगणघाट राहतो आणि बाकी वायगाव समुद्रपूर येथे राहते, यांनी या सर्वांना नोकरी लावायचा आमिष दाखवून त्यांच्याकडून 2025च्या मे पासून ते आतापर्यंत जवळजवळ 12.5 लाख रुपये वसूल केलेले आहेत आणि तो सध्या गायब आहे। तर यातील जो जितेंद्र रंगारे आहे यांच्या तक्रारीवर आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास आमचे PSI आंधळे साहेब करीत आहेत। माझं जनतेला हेच आव्हान राहील की कोणत्याही ठिकाणी जर नोकरी लावायचं जर आमिष देत असेल किंवा कोण पैशाची मागणी करत असेल तर त्या संबंधित आमचं पोलीस स्टेशन किंवा डायल 112 जे आमचे हेल्पलाईन नंबर आहे या ठिकाणी त्यांनी संपर्क साधावा। असं कुठल्याही ठिकाणी पैसे घेऊन नोकरी लावली जात नाही। जोपर्यंत सदर ठिकाणी कुठे खरंच वॅकन्सीज आहेत किंवा नाही आहेत या ठिकाणी तुम्ही संबंधित संस्थेमध्ये किंवा जी कोणती संस्था ज्या नोकरीसाठी हे करतात त्या संस्थेमध्ये जाऊन खात्री केल्याशिवाय मध्यस्थीतर्फे कधीही असा पैशाचा व्यवहार करू नये, असे फसवले जाऊ शकतात। माझ्याकडे तसे असे 2-3 प्रकरण आलेले आहेत, यामध्ये आम्ही आता वर्तमानपत्रामध्ये देखील प्रसिद्धी करीत आहोत।